श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 27. संसारातील अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या होत्या. लक्ष्मीबाई आणि मुलांचे आबाळ पाहून नरहरी अस्वस्थ होत. अशाच अस्वस्थ मनस्थितीत ते एक दिवस संध्याकाळी गोविंद स्वामींकडे आले. त्यांच्या चेहऱ्यावरील अस्वस्थतेची छाया पाहून गोविंद स्वामी हसून म्हणाले, हे जग ईश्वराने निर्माण केलंय. तोच ते चालवतोय. जे घडतं ते त्याच्या इच्छेनेच घडतं. आपल्या इच्छेनं काहीही घडू शकत नाही. पण स्वामी, ईश्वरानं हे जग निर्माणच कशाला केलं? नरहरींनी विचारलं. ईश्वराचा खेळ चालला आहे. त्याला वाटतं म्हणून तो लीला करतोय. गोविंद स्वामींनी उत्तर दिलं. पण मग समाधान आणि शांती मिळवायची तरी कशी? ईश्वराच्या इच्छेचा जो प्रवाह असेल त्याबरोबर जात राहायचं. तो प्रवाह रोखण्याचा प्रयत्न केला की आपल्याला त्रास भोगावा लागतो. ईश्वराच्या इच्छेनुसार काय व्हायचं असेल ते होऊ दे. त्याच्या इच्छेप्रमाणे गोष्टी आल्या आणि गेल्या. त्याच्या इच्छेप्रमाणे जे व्हायचं ते झालं. अशी पक्की धारणा असली म्हणजे समाधान लाभतं. हीच शरणागतीची अवस्था. स्वामी, असं पूर्णपणे शरण गेल्यावर आपल्या हातून कार्य कमी नाही का होणार? हं, नाही रे. उलट शरणागत जीवाकडून खूप जास्त कार्य घडतं. कारण ते ईश्वराच्या इच्छेनं घडलेलं असतं. आपण इच्छा केल्या की कामात विघ्न येतातच. म्हणून सगळं ईश्वरी इच्छेवर सोपवायचं. ही शरणागती पूर्णतेला गेली म्हणजे फार मनोरम अवस्था प्राप्त होते बघ. प्रत्येक कृती ईश्वर चालवतो म्हणून जीव संकल्प करणं सोडून देतो. मग बाहेर सुखदुःखाचे कितीही काहीही प्रसंग आले तरी पूर्ण तृप्ती आणि समाधान राहतं. शरीर हेच ईश्वराचं मंदिर होऊन जातं. मग काय, आनंदच आनंद, फक्त आनंद, निखळ शुद्ध आनंद, पूर्ण आनंद. नरहरीचं मन उत्साहानं भरून आलं. मनात एक अपूर्व समाधान वाटून गेलं. एकदा नरहरींनी स्वामींना विचारलं, स्वामी, शास्त्र ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की ज्ञानी महात्मे सदैव आनंदामध्ये असतात. त्यांच्या मनाला दुःखाचा स्पर्शही होत नाही. हा आनंद ज्ञानी महात्म्यांना कसा काय बरं मिळू शकतो? स्वामी म्हणाले, ज्ञान म्हणजे काय? हे सर्व विश्व एका भगवंताचीच वेगवेगळी रूपं आहेत हे जाणणं. त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं. हे जाणलं म्हणजे मग संसार मनात राहीलच कसा? सर्व काही भगवंत आहे हे ज्ञान माणसाला खरा आनंद प्राप्त करून देतं. ज्ञानी महात्मे त्या आनंदाचाच आस्वाद घेत राहतात. मग संसारातील दुःख, चिंता त्यांच्या मनाला कसं काय स्पर्श करू शकतील बरं? हम्म. हे ऐकून नरहरी भावव्याकुळ झाले. त्यांचे डोळे पाणावले. म्हणाले, स्वामी, मी एक सामान्य जीव. हे ज्ञान माझ्यासारख्या जीवाला केव्हा बरं मिळेल? तो आनंद मला कसा मिळेल? नरहरींचा तो प्रश्न ऐकून गोविंद स्वामींच्या चेहऱ्यावर हास्य तरळलं. ते म्हणाले, ईश्वराची कृपा झाली ना की तुम्हालाही ते ज्ञान प्राप्त होईल बरं. ठाम उत्तराने नरहरीचं मन भरून आलं. एक दिवस गोविंद स्वामी नरहरींना म्हणाले, एखादा नवीन रचलेला अभंग म्हणून दाखव रे. नरहरी बैरागी भैरव या रागातील गंभीर पण आर्त सूर आळवत राहिले आणि गायला लागले. मी तुझे पायीचा रज ऐसे भावी, तू आमुचा गोसावी देवराया. मी तुझे पायीचा रज ऐसे भावी, तू आमुचा गोसावी देवराया. गोविंदा, तू गाय, मी वत्स निर्धारे. तू माय, म्या पोरे आळकीजे. गोविंदा, तू पती, आम्ही पतिव्रता. गोविंदा, तू पिता, पुत्र आम्ही. गोविंदा, तू सिंधू, आम्ही तेथे गंगा. असो सर्व अंगा आलिंगुनी. गोविंदा, तू आत्मा. गोविंदा, तू आत्मा, आम्ही आत्मस्थिती. तू रत्न, मी दीप्ती गोपीनाथा. तुम्ही दयार्णव, आम्ही तेथे दया. तुम्ही दयार्णव,
आम्ही तेथे दया, असो सोयरिया अभिन्नत्वे. हा अभंग नरहरींनी इतक्या भावपूर्ण स्वरामध्ये जीव ओतून गायला, की गोविंद स्वामींना भावसमाधी लागली. भावसमाधी उतरल्यानंतर गोविंद स्वामी म्हणाले, संगीत हा ईश्वर प्राप्तीचा अत्यंत प्रभावी आणि सोपा मार्ग आहे. ईश्वराच्या आराधनेसाठी संगीत कसं उपयुक्त होतं, हे नरहरीच्या अभंग गायनावरून समजून येतं. नारदांच्या हातात नेहमी चिन्मय वीणा असायची आणि ते मधुर नामस्मरण करत हिंडायचे. नारद, तुंबर वगैरे भक्त शिरोमणी कसं गायन करत असतील आणि परमेश्वर भजनामध्ये कसे तल्लीन होऊन जात असतील, हे असं गाणं ऐकलं म्हणजे कळतं. श्रीराम समर्थ श्रीराम.